मग आज आपण शिकणार आहे एक्झाम्पल नंबर 2, पेज नंबर 12. पेज नंबर किती आहे? 12. पहिले क्वेश्चन समजून घ्या प्रॉपरली. अ टेनिस बॉल किंवा येलो कलरचा असतो. अ टेनिस बॉल इज थ्रोन अप अँड रिचेस अ हाईट ऑफ 4.05 मीटर बिफोर कमिंग डाऊन. ओके, एक बॉल आहे, तो ज्यावेळेस फेकला, ओके, तो काय झाला? फेकला. हे समजा जमीन आहे, काय जमीन आहे, सरफेस. इकडून ज्यावेळेस तो बॉल फेकला, तो असा वर गेला. किती मीटर पर्यंत जातो? 4.05. किती गेला? 4.05 मीटर पर्यंत तो वर जातो. तिथे गेल्यानंतर तो वापस खाली पडतो. तिथे गेला वापस तो खाली पडतो. ओके, व्हॉट वॉज द इनिशियल व्हेलोसिटी? त्याला फेकायला आपल्याला काहीतरी सुरुवातीला बल लागला असेल, काहीतरी व्हेलोसिटी आपण वर फेकला असेल. असं फेकलं ना आपण वर, म्हणजे काहीतरी व्हेलोसिटी असणार आहे. हातातून सुटल्यानंतर त्याला फोर्स लावला असेल आपण. ओके, तर सुरुवातीची आपल्याला इनिशियल व्हेलोसिटी त्याची काढायची. म्हणजे काय काढायचं? यू आपल्याला किती आहे तो काढायचा आहे. ओके, नंतर हाऊ मच टोटल टाइम विल टेक टू कम डाऊन. इथून ओके, हा बॉल आहे, इथून तो हाताना असं वर फेकला, इथून हाताने तो वर फेकला, तो इकडे गेला, इकडून तो खाली पडला. त्याला इथून वर जाण्यासाठी, वरून वापस खाली जमिनीवर येण्यासाठी किती वेळ लागला, तो पूर्ण टोटल टाइम आपल्याला काढायचा आहे. 2 एंटिटी आपल्याला काढायचे. एक म्हणजे काय? यू, आणि दुसरं म्हणजे काय? टाइम. दुसरं म्हणजे काय? टाइम. आपल्याला काय काय दिलेलं आहे त्यांनी? गिव्हन डाटा काय काय दिलेले आपल्याला? सगळ्यात पहिले जी चे मूल्य दिलेले आपल्याला. जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्या. ओके, आज सगळ्यात पहिले आपल्याला काय काढायचंय? सुरुवातीचा वेग. काय काढायचं आपल्याला? सुरुवातीचा वेग म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी यू काढायची आपल्याला. आपल्याला न्यूटनचे 3 इक्वेशन आहे. किती इक्वेशन आहे? 3. ओके, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS. या फॉर्म्युल्यानं आपण काय काढू शकतो? काय काढू शकतो आपण? इनिशियल व्हेलोसिटी म्हणजे सुरुवातीला त्याचा फेकतानाचा वेग किती होता ते आपण या फॉर्म्युल्यानं काढू शकतो. ओके, आता वर फेकताना एवढं ध्यानात ठेवा की ज्यावेळेस आपण बॉल जमिनीपासून वर फेकणार आहे, त्यावेळेस आपण अगेन्स्ट ग्रॅव्हिटी बॉल वर फेकतोय. कसं फेकतोय? अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध फेकतोय. बरोबर आहे की नाही? ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध फेकणारे म्हणल्यावर जी आपल्याला प्लस घ्यायचे की मायनस घ्यायचे? मायनस. हे जीचे मूल्य कोणतं घेणे आपल्याला? मायनस 10 मीटर पर सेकंड. मग आपल्याला खाली येताना प्लस, वर जाताना मायनस. व्हेरी गुड. ओके, आणि ज्यावेळेस वर जाणार आहे आपल्याला माहितीये अगेन्स्ट ग्रॅव्हिटी चालल्यामुळे ग्रॅव्हिटीला खाली वाढते, त्याच्यामुळे व्हेलोसिटी काय होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. इथं सगळ्यात जास्त रेंज